मुळात उद्धव ठाकरे चुकले का, की जे बंड करणारे ते चुकले? तर उद्धव ठाकरेंचं जे वर्तन आहे त्याच्याबद्दल आक्षेप हे सार्वत्रिक होत चाललेत आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब हे स्वतः उद्धव ठाकरे सातत्यानं करत आहे. मधल्या काळातल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे घराबाहेरच पडले नाही प्रचाराला आणि शिवसेना निवडून आली नाही. तुमची शिवसेना विदर्भात किती ठिकाणी निवडून आली? हे बघा, मी स्वतः पूर्व विदर्भाच्या 6 जिल्ह्याच्या प्रचारात होतो. आमचं जे आता स्टेज आहे, आम्ही एका संक्रमणाच्या स्टेजमधून जात आहोत. ज्या पद्धतीने आम्ही आता निवडणूक लढलो, गोंदियामध्ये आम्ही 11,000पेक्षा जास्त मतदान घेतलं. कल्पेश्वरला आमची सीट काँग्रेस 3वर गेली, आम्ही फक्त 404 मतांनी पडलो. रामटेक आणि पारशिवनी माझ्या मतदारसंघात मी बिना युतीने निवडून आलो. कांद्रीला मी युतीतून निवडून आणलं अध्यक्ष. शेवटी आम्ही या विचारात आहोत की युती झाली तर ठीक, नाही झाली, मैत्रीपूर्ण लढत झाली तरी पक्ष आता उभा करायला आम्हाला वाव आहे. लोक एकनाथ शिंदे साहेबांसोबत मनापासून त्यांच्यावर प्रेम करणारी जनता महाराष्ट्रात आहे आणि त्यांच्यावर एक वेगळं भलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि इतिहासात महाराष्ट्राच्या सामान्य जनतेसाठी सर्वात जास्त योजना वैयक्तिक लाभाच्या हे कोणाच्या कारकिर्दीत झालं तर त्यात एकनाथ शिंदे साहेबांचं नाव स्वर्णाक्षराने लिहिलेलं आहे. तो कधी हा नाव मिटवणं फार कठीण आहे कुठल्या नेतृत्वासाठी. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीतून शासन आपल्या दारी असो, वैयक्तिक लाभाच्या योजना असो, ज्या पद्धतीने सरकार चालली ना 2.5 वर्षात खरं म्हणजे 15-20 वर्षाचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. आणि त्याचा हा जो मॅन्डेट मिळाला 232, हा विरोधी पक्षाला, काँग्रेसला कदाचित मिळू शकत असेल, विरोधी पक्ष तर कसं तरी 95ला देखील आम्ही अपक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. हा जो मॅन्डेट आहे ना, हा 2019पेक्षा मोठा आहे. आणि लोकसभेच्या पराभवानंतर ज्या पद्धतीचं 2-4 महिन्यामध्ये डॅमेज कंट्रोल करून जे मेहनत त्यांनी केली, अर्थातच शेवटी हे टीमवर्क आहे. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने काम केलं ना, त्यातून हा रिझल्ट आहे. नाही तर सरकारविरोधात एंटी इन्कम्बन्सी होते, परंतु पहिल्यांदा असं पाहिलं की सरकारच्या समर्थनात लोक मतदानाला निघाले आणि एक अभूतपूर्व यश महाराष्ट्राला मिळालं.